लाईफमध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात घ्या की कधीच हार मानून बसायचं नाही. आपण पण पुढे जाऊ शकतो. आपण पण सगळ्या गोष्टी करू शकतो. कोणी असं बोललं म्हणून शांत बसायचं, कोणी तसं बोललं म्हणून काहीच करायचं नाही. असं कधीच करायचं नाही, कारण की लोक हात धरून मागं वाढायलाच बघतात. कोण म्हणत नाही की तू जा पुढं म्हणून, आम्ही आहे तुझ्या पाठीशी म्हणून. लाईफमध्ये स्वतःच्या गोष्टी स्वतःलाच करावं लागतात. कोणी येत नाही आपल्याला पाठिंबा द्यायला. आणि आमच्या दोघांच्या लाईफमध्ये तर एवढे वाईट दिवस येऊन गेलेले आहेत. माझं तर खूप लहान वय असतानाच मला सगळ्या गोष्टी समजल्या आहेत की कोण कसं असतं आणि कोण कसं नसतं, आणि जवळचे किती येतात मदतीला आणि किती येत नाही वगैरे म्हणून. एक वेळेस बाहेरची लोक मदत करतील तुम्हाला, पण जवळचे लोक कधी करत नाही. ह्या गोष्टी तर मला चांगल्याच समजलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना कुणाकडून अपेक्षा करायचीच नाही. आपल्याला स्वतःला पुढं जायचं आहे तर स्वतःनीच मेहनत करायची. आणि आमच्या अंशने तर खूप जास्त त्रास काढलेला आहे लहानपणापासून. तर म्हणून आम्हाला त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्याने जे मागितलं ते त्याला भेटलं पाहिजे, कधीच त्याला कमी नाही पडली पाहिजे. त्यामुळं माझा प्रयत्न हा चालू आहे की पुढं काही ना काहीतरी करायचं. तर असं होतं त्याचं स्कूलचं 28th डे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.